किशोर म्हणला ना ट्रिपवरनं गेला, त्यावरून अजून एक क्वेश्चन आहे की म्हणजे असं कोणती ट्रिप आहे की जी मेमरेबल आहे, म्हणजे काय जरी असलं तरी काही कारणासाठी, जे काय फालतू कारण असेल किंवा काय तर लाईफ चेंजिंग कारण असेल किंवा काय जरी कारण असेल इमोशनल काय असेल, अशी कुठली ट्रिप आहे की जी तुमची आतापर्यंतची फेवरेट ट्रिप, आतापर्यंत तुम्ही कुणावर पण गे, फ्रेंड फॅमिली कोण पण असेल ती, असं कुठली आहे काय? हम्म. हम्म, चल, मी तर स्टार्ट काय करतो, झालं, हा तुम्ही तुम्ही हा तोपर्यंत विचार हा करा. विचार करा. ठीक आहे. आता ह्या ऑगस्टमध्ये 2024 ऑगस्टमध्ये असंच माझा मामे भाऊ आहे छोटा, त्यानं ठरवलं की गोवा प्लॅन करूया. ठीक आहे. गोवाला मी लहानपणी वगैरे जाऊन आलोय किंवा त्यावेळी मला आठवत नाही काय. ठीक आहे. आणि फॅमिलीबरोबर ट्रिपला गेलोय, पण त्यावेळी कसे पेरेंट पण असायचे ट्रिपमध्ये. आणि असं स्वतः स्वतः कधी ट्रिपवर गेलेलो नाही, किंवा ट्रिपमध्ये गेले ते असं शाळेच्या ट्रिपमधनं किंवा असं ह्याच्यातनं ट्रिपमध्ये गेलेलं आहे. मग आम्ही काय ठरवलं की आम्ही फक्त कझिन्स लोक जे आहेत तीच फक्त जाणार. ठीक आहे. मग ठरवलं की गोव्याला जायचं म्हणून. मग ठीक, ते प्लॅनिंग पासून ड्राईव्ह करत आम्ही इथून गेलो होतो जयसिंगपूर मधून इथं गोव्याला, जयसिंगपूर कुरुंदवाड मधून गोव्याला. आणि तिथं स्वतः सगळं प्लॅनिंग, आम्हीच सगळं मॅनेज. मग तिथं जाऊन प्लॅन करून गेलेलं एक वेगळं, तिथं जाऊन एक्झिक्यूट होत नाहीत ते सगळं, जे स्वतः स्वतः एक एक्सपिरियन्स केलेला आहे तो एक. आणि कझिन्स बरोबर म्हणजे सगळे असे माझ्या भाऊ बहिणींच्यावर गेलेलं हे फर्स्ट टाइमच की आम्ही असं म्हणजे कोण नाही आमच्या बरोबर, म्हणजे पॅरेंट नाही, कोण नाही, फक्त आम्हीच सगळं मॅनेज करणार, सगळं हॉटेल बुकिंग किंवा कुठं जायचं, कसं जायचं, कुठं खायचं, काय 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 बघायचं सगळं. नाहीतर नॉर्मली आपण कधी पॅरेंट्स बरोबर गेलो की कसं असतं की ते मोठी माणसं असतात ते ठरवतात की कुठे जेवायचं, कुठे जेवायचं. काय काय बघायचं, किंवा ड्रायव्हर घेऊन गेलं तर ड्रायव्हर सांगणार की हे बघायचं, हे बघायचं नाही. बरोबर. तिथं आम्ही सगळं, गाडी पण चालवायला माझा भाऊच, तिथं साईडला मी बसून गाईड करणार कुठं जायचं काय नाही. मग असं जे म्हणाले तिथं एक प्लॅन ठरवून गेलेला, असं आयटनरी असते ना, आपण एक्साइटमेंट मध्ये आयटनरी बनवतो, प्रत्येक दिवसाचा 3-4 स्पॉट. पण जाऊन चेकमार्क करत जायचे, हे केलं असं. हा, पण ते प्लॅन तसं काय प्रॉपर कधी झालाच नाही. मग तिथं जाऊन इम्प्रोव्हाइज करायचं प्लॅन की हे आज नाही तर हे ज्याऐवजी हे करायचं, ह्या बीचला जायचं नाही तर ह्या बीचला जायचं. मग सगळ्यात ते एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की काय काय जे आधी ठरवलं नाही ते प्लेस पण झाल्या, ज्या ठरवल्या त्या प्लेस गेलं नाही, असं पण झालं. मग ते एक अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. याच्यावरूनच पुढं कोणाला काय सांगायचंय. माझ्याकडे ट्रिपच्या 2021च्या मला वाटतं सुरुवातीला ट्रिप एक गेलेली. ट्रिप नव्हती ऍक्च्युली, बेंगलोरला जायचं होतं सगळ्यांना. म्हणजे माझ्या दोन मित्रांना जायचं होतं आणि त्यांना सोबत पाहिजे होती गाडी. मला वाटते टाटाची तुमची नेक्सॉन गाडी होती. आणि त्यांना सोबत पाहिजे होती, कोणतरी सोबत चला असं म्हणून विचारलेलं त्यांनी आम्हाला. ते कोल्हापूरहून 2 जण आले तिकडून. आणि त्यांनी सांगितलेलं आदल्या दिवशी की बाबा रात्री 2 वाजता जायचं. रात्री 2 वाजता कोण जाते म्हणलं, एवढ्या दिवशी कोण जाते, सकाळी म्हणून मी झोपलो त्या दिवशी. आणि झोपलो त्या दिवशी, ते खरंच रात्री 2 वाजता आले आणि फोनवर फोन करलात. माझा फोन सायलेंट वरती, फोन उचलतच नव्हतो मी अजिबात. मग त्यांनी माझ्या मित्राला, घराजवळच्या मित्राला काय बोलवलं, अरे त्याला उठव जा आणि त्याला ट्रिपला घेऊन जाणार आहे मी झोपलेलो दुसऱ्या मजल्यावरती, वरच्या मजल्यावरती झोपलेलो. तिथं आले, दार बडवा लागले जोर जोरात. तरी काय उठत नाही बिबट्या. घरातली जागी झाली सगळी, अरे कोण उठवा लागले याला. उठलो, मी बॅग पॅक करून ठेवलेली ऑलमोस्ट की असं हे घेऊन जायचं म्हणून. घरात काढून ठेवलं साईडला, भरलं पण नव्हतं. आणि ते घेतलं तसंच, झोपेत तसाच जाऊन गाडीत बसलो. चला म्हटलं कुठं जायचंय बघ, चला. गेलो तिकडून बेंगलोरला गेलो. त्यांचं काहीतरी काम होतं, एक्सपो काहीतरी होता, कसला बाईक का ऑटो काहीतरी होता. त्यांनी तो अटेंड केला. 1-2 तास आम्ही बेंगलोरमध्ये फिरलो. बेंगलोरमध्ये आधी गेलो, ट्रॅफिक मध्ये फुल जाम अडकलो आणि आम्हाला बाहेर येता येईना लवकर. त्यात एक 2-3 तास गेले. तिथनं परत आलो रिटर्न. त्यांना घेतलं आयकियामध्ये जाऊन, मला वाटतं काहीतरी शॉपिंग केलं का, कॉफी फ्री असते काहीतरी, ते स्कीम असते ना आयकियामध्ये, ते काहीतरी केलं. आणि तिकडून चला म्हटलं मैसूरला जाऊया. म्हटलं चला ठीक आहे, म्हटलं मैसूरला जायचं आणि तिथून रिटर्न जायचं. 1 दिवसाची ट्रिप होत्या म्हटलं. बेंगलोर झाल्या, आता मैसूर करायला दुसऱ्या दिवशी घरी जायचं. मैसूरमध्ये गेलो, मैसूरमध्ये पॅलेस वगैरे बघितला. दुसऱ्या दिवशी उठून व्यवस्थित तिथं हात गाड्यांवरचं ते नसतं का,
उत्तप्पा काय काय ते हम्म. आंबोळी काय काय असतं ते भारी मिळतं त्यावरती गाड्यावरती. ते खाल्लं, एन्जॉय केलं मस्त. आणि ह्यांच्यातले किडे लगेच उठले, आता उटीला जायचं. उटीला, आणि उटी हा. लांब आहे म्हटलं इथनं, म्हणजे म्हैसूर पासून तसं जवळच आहे, पण जंगल क्रॉस करून जायला लागते पुढे. जायचं नाही जायचं करत जायचं म्हणले, रात्री जायचं म्हणले, काय वाटेल ते होते. जंगल क्रॉस करायला मला वाटते 7:30 तरी वाजले असतील संध्याकाळचे. तसंच गेलो, हत्ती वगैरे दिसत होते, काय प्राणी कुठला आहे ते माहित नाही, काय माहित नाही. जंगलातून तसंच क्रॉस करत गेलो, उटी गाठली. उटीमध्ये पोचायला 9-10 काहीतरी वाजले उटीमध्ये पोचायला. तिथे जाऊन थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फिरतो इकडे तिकडे. आम्हाला काय उटीमध्ये काय फिरायचं माहित नाही, उगाच उठलोय सगळेजण, हा चला उटी फिरायचंय, काय पॉइंट माहित नाही, काय माहित नाही. कुठेतरी गाडी घातली, ते काहीतरी चला, झाडं उटी मोठी फिरायची. मोठी अशी उंच उंच झाडं लागली, कुठलं तरी फॉरेस्ट होतं, मला नाव पण माहित नाही दादा मला. जाऊन फोटो वगैरे काढले, मस्त निवांत फिरतोय इकडे तिकडे. हा पॉइंट आहे, हा तिकडे चला, हा पॉइंट दिसते तिकडे चला. परत ते झालं, उटी झालं फिरून. उटीमध्ये मला वाटतं संध्याकाळी 4-5 वाजले. आता काय करायचं म्हणत, उटीपासून आता केरळमध्ये जायचं म्हणलं, चला केरळमध्ये जायचं. वा. प्लॅनिंगच नाही, पैसे पण नाहीत पोरांच्याकडे, तरी पण फिरायला जायचं. हा. मग मित्राला काय फोन केला, म्हणलं पैसे पाहिजे, म्हणलं अर्जंट 5,000 रुपये पाहिजेत, काय वाटेल ते पाठव म्हणलं. पाठवलं त्याने. तो दिवस निघाला. केरळमध्ये ऑलमोस्ट केरळच्या बाउंड्रीवरनं असा क्रॉस करून आम्ही ह्याला गेलो, जो माहे पॉंडिचेरीचा एक पार्ट आहे माहेमध्ये, तिकडून माहेमध्ये गेलो. परत तिथनं मग माहेमध्ये काहीतरी स्टे केला, आणि तिथनं मला वाटतं कोल्हापूर काहीतरी 300 का 350 किलोमीटर काहीतरी होतं. ऑलमोस्ट एक दिवस लागणार होता, की ट्रॅव्हल करून कंटिन्यू जर ट्रॅव्हल केलं तरी एक दिवस लागणार आहे. म्हणलं माहेमध्ये स्टे करूया, कंटिन्यू ड्रायव्हिंग करू नका, तुम्हाला पण त्रास होईल, मला पण त्रास होईल, स्टेचे पैसे मी घालतो म्हणलं, कर थांबा. तिथं माहेमध्ये थांबलो. परत तिकडनं ब्लू फ्लॅग बीचेस एक 2-3 होते कर्नाटकचे, मला वाटतं ह्याच्या गोकर्णच्या अलीकडचे काहीतरी ब्लू फ्लॅग बीच म्हणून एक चांगली टॉप नॉच बीचेस असतात, इंडियामधले टॉप बीचेस सगळ्यात भारी. तिथे बाबा सगळ्या सोयीसुविधा आहेत वगैरे, बाथरूम्स वगैरे क्लीन आहेत, सगळं बीचेस वगैरे एकदम क्लीन आहेत, मेंटेन केलेले आहेत. गव्हर्नमेंटने त्यांना मानांकन दिलेलं असतं, की करंट अफेअर मध्ये वाचलेले असे ब्लू फ्लॅग बीचेस काहीतरी असतात. आणि मग मी ते त्यावेळेला अभ्यास करत असताना ते मार्क करून ठेवलेले, की बाबा आपण ह्या एरियामध्ये जर गेलो तर ह्या बीचवरती जायचं, एकदा ना का होईना आपण जायचं. असे ते बीचेस मार्क करून ठेवले मॅपवरती. त्या मॅपवरती दिसले असं हा जाता ते बीच आहे. म्हणजे मरावंटे बीच काहीतरी होता. परत अजून एक काहीतरी कर्नाटक मधला, आता नाव माहिती मला ते. आता ते केलं एकदम भारी, एकदम क्लीन बीचेस, एकदम म्हणजे निळं पाणी, पांढरी म्हणजे पांढरी प्युअर व्हाईट वाळू, एकदम सँड भारी, एकदम लय म्हणजे अनप्लॅन्ड आणि काय म्हणतात त्याला, न विसरण्यासारखा अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स. अनफॉरगेटेबल. आणि विश्वसनीय नव्हता काय? त्यातलं एवढी चांगली मित्र तयार झाली की बाबा अजून पण ती प्रत्येक ट्रिपला आठवण काढतात, किशा पाहिजे ह्या ट्रिपला, किशा पाहिजे, काय वाटेल ते होते. शैलेश, शाजी, सर्वेश, तुमचं कुठलं ट्रिप? माझे असे भरपूर आहेत तसं अनफॉरगेटेबल मोमेंट्स, पण ते असं पब्लिक प्लॅटफॉर्म वरती सांगण्यासारखे नाही आहेत. पब्लिक वाले सांगणार असले सांग मग तेच एक आहे. म्हणजे आम्ही गोकर्णला हे केलो होतो, बाईक ट्रिप केली होती, पुणे टू गोकर्ण बाईक ट्रिप. आम्ही तिथं ज्या स्टे मध्ये राहत होतो, तर पहिल्या इव्हनिंगला काय नव्हतं, म्हणजे कोण नव्हतं त्या स्टे मध्ये. आमचं एक डॉर्मेटरी होती, त्या डॉर्मेटरीमध्ये आम्ही 6 जण मुलं राहत होतो, आणि त्या बाकी त्या प्रॉपर्टीमध्ये कोण नव्हतं. आणि प्रॉपर्टी गोकर्ण कसं थोडं कोकण पट्ट्यातच येतं ना ते, आणि कोकणात कशी घरं असतात, ते झाड, सुपारीची झाडं वगैरे मोठी मोठी, सॉरी ते सुपारीची झाडं, हे ते तसं ते एक प्रॉपर्टी मस्त होती कोकणातल्या घरासारखी अशी जुनी. आणि पहिल्या दिवशी कोणच नव्हतं. दुसऱ्या दिवशी काय झालं की ढीग मुलींचा एक ग्रुप आला, म्हणजे कुठल्या तरी कॉलेजच्या सुट्टीच्या मुली, म्हणजे कुठल्या तरी कॉलेजच्या मुली होत्या, असं काहीतरी मेडिकल कॉलेजच्या कुठल्या काय, पुढे ऐका रे, मनमे लड्डू लड्डू फुटलेले की बाबा थोडे येतं. त्यावेळेला माझं लग्न पण झालं नव्हतं अजून. ओके. मग चालतंय. हा चालतंय. 2023
नाही नाही, म्हणजे असं आता तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपण शाळेमध्ये पण असंच होतो. मुली मुली असल्या नसल्या आपल्याला काही फरक पडत नव्हता. आपण करायचं ते आपण आपलं करत. तसंच आमची इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण ज्या मुलांच्या मी गेलतो की नाही, ती पण अशीच आहेत की बाबा नाही, म्हणजे एवढं मुली असे फ्रेंड्स नाहीतच कोणाच्या अशा. तर ते जाऊ दे. आम्ही थोडं आणि आमचं दरवेळी कुठं आम्ही फिरायला गेलो, आम्ही राजस्थानला गेलोय किंवा आम्ही गोवाला किती वेळा गेलोय, आम्ही हे गोकर्णला गेलो. आमच्या दरवेळी आमचे म्हणजे आमच्या त्यावेळेला मुलं सिंगल होते, एक एक मुलं ज्यांचे अजून म्हणजे कोण गर्लफ्रेंड नाही का काय नाही. मग त्यांच्या दरवेळी असं कॉन्व्हर्सेशन व्हायचं की नाही आता आपण जाणार, आपण मुलींशी बोलायचं, थोडं असं काय म्हणतात ते सोशलाइज व्हायचं, त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी जॉईन व्हायचं. हे पण झाट कोण काय करत नाही, उगाच जाऊन ते तोंड बघत बसतात, काय होत नाही. मग ते गोकर्णमध्ये पण सेम तसंच झालं. लिटरली पहिल्या रात्रीच आम्ही म्हटलं की बहीण कोणच नाही, आता आम्ही उन्हो खेळत बसलोय रूम मध्ये, काय मजा नाही काय नाही. कारण त्या दिवशी आम्ही तेवढं दिवसभर रायडिंग करून आलो होतो आणि रात्री उनो खेळून मग ते आम्ही 15 एक अर्धा तासात गेम संपून झोपलो की आम्हाला कंटाळा पण आलेला. मग दुसऱ्या दिवशी मुली आल्या, तरी मग मुलं सगळीजण एक्साइटेड आहे, आता मुली सगळ्यांच्या बोलायला. पण एकटा पण असं हे धाडस करणं बाहेर जाऊन बोलायचं त्यांच्याबरोबर काय. आणि कसं होतं, हे वॉशरूम्स कॉमन होते, म्हणजे 2 डॉर्मेटरी होत्या आणि त्यांचे 4 वॉशरूम्स कॉमन होते. मग ते मुली असं आमच्या रस्त्यात यायच्या, म्हणजे येता जाता असं ती रस्त्यात भेटायच्या, पण कोण बोलत नव्हतं, खाली बघून जायचं उगाच. आणि आम्ही मुलगी गेले की एकामेका काय बोलतच नाही, हे असं म्हणजे बोलकी म्हणून असं. मग ते पहिल्या रात्री म्हटलं जाऊ दे आपण. आम्ही लिटरली दुसऱ्या रात्री नाही, त्या हॉटेलचा जो ओनर होता तो 50शीतला अवसर काय, त्यानं त्याचे 4 मित्र आणलेला, पण 50शीतली माणसं, त्यांच्याबरोबर चिल केलंय आम्ही काय. आणि तो ओनर फिश वगैरे आणून द्यायचा, म्हणजे फिश तिकडं सुरमई वगैरे फ्रेश आणून द्यायचा रे तो ओनर. आणि तो तिथला एक कुक होता, तो करून आम्हाला देत होता. आम्ही फिश खात, हे ते ओनर ती सगळी भंड पिऊन, ओनर आणि त्याची मित्र काय. आणि त्यांच्याबरोबर आम्ही नाचायला लागलोय रात्रीचं, कन्नड गाणी लावून, परत ते शाहरुख खानची गाणी लावून. त्यात एक पॅन्थर होता काय, तो असं तो म्हणणार, तो जरा डॉन टाईप होता रे, असं म्हणजे त्यात एक पॉलिटिशियन पण होता त्यात एकटा, म्हणजे हे इनको हम बिग ब्रदर बोलते हैं तेव्हा सांगाल. आणि त्यात एकटा होता, ठोकणे का तो ठोकणे का, सुनदे का नाही किसी की, ठोकणे का तो ठोकणे का, असं होतं. म्हणजे त्यांच्यावर बसू आम्ही रात्री करणे का एक वाजूपर्यंत. आणि शेवटी काय केलं माहिती काय, सगळं संपलंय आणि जेवण संपलंय, सगळं संपलंय, यांची दारू संपल्या. आणि हे गाणे लावल्यात, शाहरुख खानची गाणी लावल्यात काय. आणि सगळ्यांना उठून उठून गोल करून नाचायला लागला बाबा रात्री 1 वाजता, असं रेंगारेंगावर ओझीसारखं नाचलो आम्ही 20शीतली पोरं, त्यावेळेला 26-27 वर्षाचं असेल आम्ही सगळी मित्र चौघजण. आणि हे 4 50शीतल्या माणसांना घेऊन आम्ही नाचत होतो आणि वरनं त्या पोरी बघत होत्या आम्हाला. दुसऱ्या दिवशी आम्ही एकामेकाला म्हणायला लागलोय काय आमच्यात काय दमच नाही कोणाला, काय पोरी संगड बोलायला आमच्याकडे काय व्हायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही ते विचारच सोडून दिला की आम्ही पोरींच्यावर हँगआउट करायचं म्हणून. जाऊ दे, आपल्याकडनं काय होणार नाही म्हटलं, आपण यांच्यावरच करूया. मला पहिल्यांदा वाटलं की बाबा आपण आता आपल्या त्या एज मध्ये नाही आहे की बाबा नाही आता मी आणि आमचे 1-2 मित्र, विनायक काकडे आणि प्रवीण माळी, आम्ही 3 जण हैदराबाद मध्ये क्लासला होतो 2020 आणि जस्ट कोरोना स्टार्ट झालेला आणि हळूहळू ते स्प्रेड व्हायला लागलेलं. पहिला खूप भीती होती, अजून लॉकडाऊन पडायच्या अगोदरची गोष्ट. आणि हैदराबाद मध्ये खूप म्हणजे वाईट स्थिती होती. तरी आमचे जे सर होते, क्लासचे जे सर होते, नागेश्वर राव नाव त्यांचं, तर ते एवढ्या बाबतीत ठाम होते की काही होणार नाही, तुमचं क्लास मी हे घेणारच, फोन पण किती पण बंद करू दे, मी काय बंद करणार नाही आणि मी चालूच ठेवणार. पण आम्हाला असं भीती वाटायला लागली की बाबा आपण इथं निघूया. मग आम्ही आमच्या फॅमिलीशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं काय करतोय करू दे, तिकडे येऊ नागेश्वरराव, आपलं आपण इथं निघूया. तोपर्यंत हळूहळू ते इंटरस्टेट चेकिंग वगैरे सुरू झालेलं. आणि तर आम्ही 3 मित्र दुपारी सरांना फोन केला पहिला नागेश्वररावला, सर आम्ही असं निघतोय. तर म्हटलं तुम्ही तुमच्या जबाबदारीवर निघायचं, माझा तुमचा काही संबंध नाही, काय जर झालं तर तुमचं तुम्ही बघायचं, मी काय तुमची जबाबदारी घेणार नाही. मग होय नाही करत आम्ही तसंच निघालो.
तोपर्यंत एसटी वगैरे कमी झालेला, तरी आम्ही एका बस स्टँडवर हैदराबादच्या पोहोचलो. आणि हैदराबाद वरून सोलापूरला जायला एसट्या सारख्या असतात नॉर्मली, पण त्यावेळेला बसच मिळत नव्हत्या. म्हणजे आम्हाला तर 12-1च्या दरम्यान आम्ही बस स्टँडवरती पोहोचलो. आणि आम्ही जवळपास 2-3 वाजेपर्यंत थांबलोय, पण सोलापूरला जायला, कोल्हापूरला जायला, सातारा या रूटला जायला बसच यायला तयार नाही. शेवटी 3 वाजता एक शिवशाही आली, जी सोलापूर पर्यंत जात होती. मग आम्ही त्या शिवशाहीमध्ये बसलो. ती पूर्ण फुल्ल. आम्हाला म्हणजे बसायला सुद्धा जागा नाही. तर आम्हाला कंडक्टर तो घ्यायलाच तयार नाही. तरी त्याला रिक्वेस्ट करून अक्षरशः त्याच्या पाया पडल्या, दादा घ्या, आम्हाला घ्या, काय पण करा, आता आम्ही बाहेर पडलोय. तर आम्ही उभं राहून सोलापूर पर्यंत पोहोचलो. सोलापूरला आम्ही पोहोचलो 9 वाजता. 9 वाजता पोहोचल्या तो जो प्रवीण माळी नावाचा आमचा मित्र होता, तो प्रॉपर सोलापूरचा होता. आम्हाला ड्रॉप केल्या त्याची फॅमिली आली. तो म्हटला मी निघतो भावानो, आणि तो गुल. 9 वाजता सोलापूरच्या स्टँडवर एक बस नाही. म्हणजे कोल्हापूरचं फार लांबची गोष्ट आहे, जवळपास पण जायला बस नाही. आणि ह्यो बाबा घरीच गेला डायरेक्ट. म्हणजे विचारायला पण तयार नाही, तुम्ही येताय काय करताय. म्हणजे आमच्या डोक्यात काय, माझ्या आणि विनायकच्या, की याच्या घरी जाऊन राहायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचं. पण ह्यो तर काय बोलायला पण तयार नाही. बरं, आम्ही बोलायच्या अगोदर ह्यो घरी पोहोचला. 9 वाजता आम्ही बसलोय. पाऊस पण पडत होता त्यावेळेला. एक सुद्धा एसटी नाही. कसं तर करून रात्री 10:30 वाजता एसटी आली सोलापूर ते पंढरपूर. विनायक काय म्हटला, आमन्या काय पण करूया, पण बसूया चल, एक तरी एक एसटी आली. ती सुद्धा फुल्ल टाईट. म्हणजे अक्षरशः बसायला सोडा, म्हणजे उभं राहायला सुद्धा जागा नाही. तसंच कोंबून आम्ही बसलो. पण म्हणजे जेवढे सगळे स्टँडवर होते ते सगळेच त्या एसटी मध्ये. आणि पंढरपूरला उतरलो रात्री 12 वाजता. पंढरपूरची सिच्युएशन त्याच्यापेक्षा वाईट. पंढरपूरला रात्री 8 वाजल्यापासून कुठली एसटी आलीच नव्हती. ती आली ती ही डायरेक्ट 12-1 वाजता. मग ती आली बरोबर आहे, पण ती पंढरपूरला वस्तीला आलेली. तिथनं पुढे सोलापूरच्या दुप्पट गर्दी पंढरपूरला. मग आता पंढरपूरमध्ये राहायचं म्हणजे अवघड, कारण कुठले हॉटेलवाली घेत नव्हते कोरोनाच्या भीतीमुळं. सगळे डॉर्मेटरी वगैरे सगळ्या फुल होते. आणि जे काही खूप सुरू होते त्यांनी भयानक रेट वाढवले. म्हणजे जी डॉर्मेटरी नॉर्मली 500-600 ला एक रात्र झोपायला देते, ती 5,000-6,000 असा रेट केलेला. एवढे पैसे कुणाकडे होते, आणि आमचं सामान ढीगभर. मग विनायक मला म्हणतोय की तू तिथं झोपून टाक एसटी स्टँड वरती, कारण यांना अंतरून अंतरलं आणि झोपला. पाऊस तर पडालाय, थंडी, मला कुठली झोप काय मला कळेनाच. कॉन्टॅक्ट करायला सुद्धा घरी काय कळेना. पण तो झोपून टाकला. मी म्हटलं अरे तू बाबा काय पण कर, पण बघ. मग तसं तो ऐकला नाही. तसंच आम्ही भांडत बसलो. रात्री 2 वाजता ट्रेन आली, बस आली, सॉरी, कुठली ह्याची, गोव्याची कुठली तरी आली. मग 2 वाजता त्या बसमध्ये आम्ही बसलो. त्याला तो वाटेत साताऱ्याजवळ आहे तिथं सोडलं. आणि मग त्या एसटी वाल्यानं मला जवळपास 5-5:30 वाजता जयसिंगपूरला सोडलं. बरं झालं. मग 5-5:30 वाजता घरी, म्हणजे एक 6च्या आसपास घरी आलो. एवढं डोक्याला शॉर्ट होऊन, आणि लकीली लगेच दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन पडला. आम्ही पोहोचलो ज्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच रात्री 8 वाजता घोषणा आणि लॉकडाऊन. अच्छा, 23 मार्च. हा, असं सगळं घडलेलं आहे. मी पण हैदराबाद मध्ये प्रवीण माळेला अजून माझं डोकं अजून फिरतं त्याच्यावर. मी हैदराबाद मध्ये होतो तेव्हा म्हणजे वर्क फ्रॉम होम दिलं नव्हतं, कारण मी तेव्हा नुसतंच जॉईन झालो होतो लॉकडाऊन मध्ये. आणि त्यांनी मला पीसी दिला होता. पीसी घरी तरी कुठे घेऊन जाणार आहे. तर आणि घरी द्यायच नव्हते. त्यांचं म्हणणं होतं घरी कशाला निघाला, इथंच थांबा, तिकडे जाऊन आणि कोरोना तुम्ही स्प्रेड करतील वगैरे वगैरे. तर मी रेडवर बस बुकिंग बघत होतो, आणि दुसऱ्या दिवशीपासून बुकिंगच नव्हतं, म्हणजे बसेसच नव्हते अवेलेबल. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी त्याच दिवशी बस अवेलेबल होती. मी बुक केली. मॅनेजरला सांगितलं मी निघालो, तुम्हाला काय करायचं ते करा. जर सोडायचं असेल सोडून देताना पळून आलो तिकडे. ट्रिप मेमोरेबल म्हटलं ना, तर माझ्यासाठी बेस्ट मेमोरेबल होती आमची बीईची व्हिजिट होती. व्हिजिटच्या नावाने आम्ही फक्त ट्रिपच प्लॅन केली होती. मालवण आणि जंजिरा असल्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या. त्यावेळी म्हणजे सगळे मेकॅनिकलची लोक, म्हणजे पोरं सगळे एकत्र होतो. आम्ही मस्त मजा आली होती. आणि मला आठवत नाही की त्यानंतर आम्ही कधी त्या ह्यानं एकत्र आलो असेल. ती एक मेमोरेबल होती. रिसेंटली हम्पीची ट्रिप होती.
तर हम्पीला पण आम्ही म्हणजे असं प्लॅन वगैरे करून डायरेक्ट कॉल करून वगैरे गेलो होतो. मस्त आहे हम्पी पण फिरायला वगैरे मस्त आहे नेचर म्हणजे पुन्हा एकदा हम्पीला जायचं मला तिकडे. आणि दुसरं म्हणजे आम्ही बॅचलर्स मध्ये असताना एक्झाम एंड व्हायची ना, म्हणजे लास्ट पेपर असायचा सेमिस्टरचा, लास्ट पेपर नंतर मी नाईट आउट करायचो. आणि नाईट आउट म्हणजे आमचं एअर झाल्यासारखं, म्हणजे रात्री बाईक घेऊन परत जायचं. कुठं जायचं? सिंधुदुर्गला जायचं, महाबळेश्वरला जायचं, पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग करत. आणि थांबायचं नाही कुठे, तिथं जायचं, स्पॉट्स बघायचे आणि परत यायचं. म्हणजे 24 तास तुम्ही जागच राहिलं पाहिजे. आणि त्यात आम्ही मेकॅनिकलची एअर हवी पोरं, म्हणजे पेपरच्या आधी वन नाईट करणार आम्ही स्टडीसाठी. म्हणजे पूर्ण लाईक 24-72 तास आम्ही जागच असायचो. ते एक असायचं इंजिनिअरिंग कोड होता तो. इंजिनिअरिंग. म्हणजे सेकंड इयर पर्यंत मी काय असेल ते म्हणजे सिन्सिअरली अभ्यास केला असेल. थर्ड इयर पासून म्हणजे वन नाईट स्टडीज केलाय मी आयुष्यात. बॅचलर पर्यंत शेवटच्या पेपर पर्यंत. तर म्हणजे महाबळेश्वरला आम्ही केलं होतं ना, तर तेव्हा आमचं एम होतं की महाबळेश्वरला जाऊन सनराईज बघायचं. आणि आम्ही आलो त्या महाबळेश्वरच्या घाटात आणि पाठीमागनं असा सूर्य उगवायला चालू झाला होता आणि आम्ही गाडी आमच्यातच होतो जोरात की आम्हाला कुठेतरी पॉईंटवर जायचंय आणि तिथं सनराईज बघायचंय. तर तो एक भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे मागणं असं सूर्य येतोय आणि तुम्ही घाटातनं गाडी एकदम घुमवालाय. तर अशा ट्रिप्स होत्या म्हणजे भारी. वाईला पण आम्ही फिरायला गेलो, तिकडे पुढे पण एक कुठेतरी तलाव आहे, ते तिकडे पण सनराईज होत होता तलावामधनं वगैरे. आणि रस्ता पण असं जवळ नाही त्या तलावाच्या, कमळगडला जाताना. ते पण मस्त अनुभव होता, सकाळी थंडी वगैरे ते होते.